ज्याची भीती होती तेच झालं ना आज. कळलं मी पारूसाठी नकार का देत होते ते. ती मुलगी आदित्यासाठी योग्य नाहीये. काय केलास तिने बघितलंस ना तू. गेले कित्येक दिवस आदित्य रात्र रात्र जागून या प्रोजेक्टवर काम करतोय आणि आज पारूमुळे त्याचा लॅपटॉप फुटला. आता आदित्यला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. कुठली शिकलेली मुलगी हे असं करते रे, आणि ते सुद्धा स्वतःच्या नवऱ्याच्या बाबतीत. काय मला पण काही कळेना असं झालंय का. पण जे डोळ्याला दिसतंय ते मेंदू मानायला तयारच नाहीये. हे बघ, म्हणजे साधी गोष्ट आहे. आपण साधा आपला रुमाल जर कुठे विसरलो तर तो उचलून त्याची व्यवस्थित घडी घालून जागेवर ठेवणारी ही मुलगी. मला सांग, ह्या मुलीला लॅपटॉप सारख्या गोष्टीचं महत्व माहित नसेल काय. आईला पारू आत्ता खरं नाही बोलत आहे, पण मला खात्री आहे हे तिने नाही केलेलं. श्रीकांत, तिची बाजू घेणं बंद कर. हा नाही, मी बाजू नाही घेते तिची. जे डोळ्याला दिसतंय त्याबद्दल बोलतोय ना मी. यामागे नक्की दुसरी कुठली तरी गोष्ट असणार आहे. हे ज्याने कोणी केलंय, त्यांनी का केलंय, कशासाठी केलंय, याचा शोध आपल्याला घ्यायला हवाय. हो, ते सगळं नंतर करता येईल आपल्याला. पण सगळ्यात आधी आदित्यचं आणि पर्यायाने आपल्या कंपनीचं होणारं नुकसान जे आहे ते कसं भरून काढायचं हे बघावं लागणार आहे आपल्याला. कारण आपली कंपनी ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. आणि चूक कोणाचीही असली तरी काही कारणामुळे जर हे प्रोजेक्ट रखडलं ना तर आपल्या कंपनीची बदनामी होऊ शकते. खरंय, या गोष्टीत मी सहमत आहे तुझ्याशी. आता यापुढे तू सांगशील तसं आपण करूया. आधी आधी आईचे पैसे, मग ती ड्रग केस आणि आता दिशाचं ब्लॅकमेलिंग. एका चुकीमुळे माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय यार. मी जितका याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तितका अजून खोल अडकत चाललोय मी याच्यात. आजपर्यंत आईने आणि दादाने मला मान सन्मानाने ताट मानेने जगायला शिकवलंय. आणि मी जर या ड्रग केसमध्ये अडकलो तर त्यांची मान खाली जाईल.